नमस्कार ताईनो, आर टी ओनली यूट्यूब चॅनलवर त्याबद्दल सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून एकात्मिक बालविकास सेवा योजनेमधील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन वाढीचे वाढ व त्यांचे प्रोत्साहन भत्ता लागू करण्याबाबत जी.आर. करण्यात आले आणि हा मानधन कोणत्या दिवसापासून लागू होईल आणि किती लागू होईल ते सर्व डिटेल आपण या जी.आर.मध्ये बघायचे आहे। तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील। अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची आनंदाची बातमी आहे यांच्यासाठी। तर मानधन कोणत्या तारखेपासून लागू होईल आणि किती वाढ झाले ते सर्व डिटेल आपण या जी.आर.मध्ये बघायचे आहे। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। या ठिकाणी तुम्हाला टायटल दिसत असेल, एकात्मिक बालविकास सेवा योजनेमधील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन वाढमध्ये वाढ व त्यांना प्रोत्साहन भत्ता लागू करण्याबाबत जी.आर. आहेत। खाली बघा, दिनांक 4 ऑक्टोबर 2024ला हे जी.आर. करण्यात आले। प्रस्तावना बघू आपण। या ठिकाणी प्रस्तावना काय दिले, नंतर आपण शासन निर्णय, या ठिकाणी बघा प्रस्तावना काय दिले, एकात्मिक बालविकास सेवा योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यात 553 प्रकल्पांतर्गत अंगणवाडी सेविका यांचे 1,10,556 अंगणवाडी 1,10,556 अंगणवाडी मदतनीस यांचे 1,10,556 अशी एकूण 2,21,112 मानधनानी तत्वावरील पदे मंजूर आहेत। अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या मानधनामध्ये केंद्र शासनाकडून तसेच राज्य शासनाकडून वेळोवेळी वाढ करण्यात आलेली आहे। अंगणवाडी कर्मचारी मानधनकरिता केंद्र हिस्सा 60% व राज्य शासनाचा हिस्सा 40% असे प्रमाण आहे। याशिवाय राज्य शासनाकडून अतिरिक्त राज्य हिस्सामधून देखील मानधन अदा करण्यात येते। राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेमधील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचेकडून मानधनामध्ये वाढ करण्याबाबत सातत्याने मागणी करत येत होती। त्यास अनुसरून राज्यातील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या मानधनामध्ये वाढ तसेच त्यांना प्रोत्साहन भत्ता लागू करण्याच्या बाब शासनाच्या विचाराधीन होती। पुढे बघा, शासन निर्णय काय दिले, एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत दिनांक 1 ऑक्टोबर 2024 पासून राज्यातील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या प्रतिमाह मानधनामध्ये वाढ करण्यास तसेच त्यांना प्रतिमाह प्रोत्साहन भत्ता लागू करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। बघा कोणत्या तारखेपासून लागू होईल, तर 1 ऑक्टोबर 2024 पासून मानधन वाढ होणार आहे। पुढे बघा काय दिले, आता या ठिकाणी बघा टेबल दिले। या ठिकाणी 3 ते 6 वयोगटातील बालकांचे पूर्ण शालेय शिक्षण, दुसरं वर्ष 3 ते 6 वयोगटातील नोंदणी झालेले बालकांची दरमहा किमान 16 दिवस दैनंदिन उपस्थिती, चौथा आहे गरम ताजा आहार आणि एकूण नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांचे दरमहा 25 दिवस 100% आहाराचे वाटप असं तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला जी.आर. डाउनलोड करायचे तर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही जी.आर. डाउनलोड करू शकता। आता चला बघू आपण पुढे किती मानधन वाढवण्यात आले अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना। बघा हे मानधन वाढीचं टेबल आहे। या ठिकाणी बघा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। बघा या ठिकाणी ह्या टेबलमध्ये तुम्हाला दिसत असेल, एकात्मिक बालविकास सेवा योजनेमधील राज्यातील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे दिनांक 1 ऑक्टोबर 2024 पासून सुधारित मानधन खालील प्रमाणे आहेत। बघा 1 ऑक्टोबर पासून सुधारित मानधन खालील टेबलमध्ये दिले। तर या ठिकाणी बघा या टेबलमध्ये पदनाम केंद्र हिस्सा 60%, राज्य हिस्सा 40%, अतिरिक्त राज्य हिस्सा 100%, एकूण या ठिकाणी दिले। अंगणवाडी सेविका केंद्र सरकारने 2,700 आणि राज्य सरकारने 1,800 असं मानधन वाढवण्यात आले। तर केंद्र सरकार किती पैसे दिले जाणार आहेत अंगणवाडी सेविकांना, 2,700 रुपये आणि राज्य सरकारकडून 1,800 रुपये वाढ करण्यात आले। अतिरिक्त राज्य हिस्सा म्हणजे 5,500 आणि एकूण टोटल या ठिकाणी देण्यात आले 10,000 प्लस 10 वर्ष सेवा 0 आणि 11 ते 20 वर्ष 3% वाढ आणि 21 ते 30 वर्ष 4% वाढ
आणि 30 वर्ष प्लस 5% वाढ असं वाढ होत राहणार आहेत। तर या ठिकाणी बघा मदतनीस यांना किती मानधन वाढवण्यात आले ते पुढे बघू आपण। बघा या ठिकाणी मदतनीस यांचं केंद्र सरकारकडून 1350 आणि राज्य सरकारकडून 900 रुपये वाढवण्यात आले। एकूण टोटल 3250 रुपये वाढवण्यात आले। आणि या ठिकाणी बघा हे सध्याचं पेमेंट आहे 5500 हे सध्याचे पेमेंट आहे। आता प्लस करण्यात आले 10 वर्ष सेवा दिल्यानंतर 0% आणि 11 ते 20 वर्ष सेवा दिल्यानंतर 3% वाढ होईल आणि 21 ते 30 वर्ष सेवा दिल्यानंतर 4% वाढ होईल आणि 30 ते 30 प्लस सेवा दिल्यानंतर 5% वाढ होणार आहे। एकूण बघा या ठिकाणी एकूण किती टोटल आहेत तर 7500 प्लस। बघा ताईनो व्हिडिओला लाईक केलेला नसेल तर लाईक करून घ्या, सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या। असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट मी देत राहतो। तर या ठिकाणी बघा अंगणवाडी कर्मचारी शासन निर्णय दिनांक 23 फेब्रुवारी 2018 मध्ये नमूद केल्याप्रमाणे सेवा ज्येष्ठानुसार वरीलप्रमाणे देण्यात येणारी वाढ कायम ठेवण्यात येत आहे। त्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची वाढ अथवा त्याबाबतची थकबाकी अनुदान राहणार नाही। दुसरा आहे सदर मानधन वाढ अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कामकाजामध्ये 2 तासाची वाढ करण्याची अधीन राहून करण्यात येत आहे। त्यानुसार वाढीव कालावधीमध्ये गरोदर महिला व स्तनदा मातांना तसेच कमी वजनाच्या कुपोषित बालकांच्या द्यायच्या सेवा आहार व आरोग्यविषयक मार्गदर्शन समुपदेशन इतर विविध सेवा उपक्रम राबवण्यात यावेत। आता बघा या ठिकाणी कर्मचाऱ्यांना कामकाजामध्ये 2 तासात वाढ करण्यात आले, हे लक्षात ठेवायचे। तिसरा आहे बघा प्रोत्साहन भत्ता काय आहेत तर या ठिकाणी बघा प्रोत्साहन भत्ता एकात्मिक बालविकास सेवा योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी होऊन बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करणे, पूर्ण शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारणे इत्यादी बाबीचे गुणात्मक मूल्यमापन करून पात्र ठरणाऱ्या अंगणवाडी सेविका यांना प्रतिमाह रुपये 1600 ते 2000 पर्यंत, अंगणवाडी मदतनीस यांना प्रतिमाह रुपये 800 ते 1000 पर्यंत प्रोत्साहन भत्ता लागू करण्यात येत आहे। बघा प्रोत्साहन भत्ता अंगणवाडी सेविकांना किती लागू केले 1600 ते 2000 पर्यंत आणि अंगणवाडी मदतनीस यांना 800 ते 1000 रुपये प्रोत्साहन भत्ता वाढवण्यात आले। पुढे बघा या टेबलमध्ये काय दिले अंगणवाडी सेविका बघा कामाचे नाव आणि प्रोत्साहन भत्ता निष्कर्ष। घरपोच आहार दरमहा 25 दिवस 100% THR चे वाटप 10 गुण दिले जाईल। आणि दुसरा वृद्धी सहनियंत्रण क्षमता एकूण नोंदणी झालेल्या गरोदर महिलापैकी 90% महिलांना वजन नोंदणी पूर्ण 10 गुण। ताईनो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, खाली ब्लॅक पट्टीमध्ये तुम्हाला सबस्क्राईब बटन दिसत असेल। या ठिकाणी बघा आता टेबलमध्ये देण्यात आले, या ठिकाणी तुम्हाला समजेल की किती वाढवण्यात आले मानधन। तर बघा या ठिकाणी गुण 80% अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस, अंगणवाडी सेविका 1600 आणि अंगणवाडी मदतनीस यांना 800, 90% 1800 अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस 900 आणि 100% 2000 आणि अंगणवाडी मदतनीस 1000 असं वरील प्रमाण प्रोत्साहन भत्तेचे निष्कर्षामध्ये आवश्यकतेनुसार वेळोवेळी सुधारणा करण्याबाबत तसेच धोरणात्मक अंमलबजावणीमध्ये सुधारणा करणे आवश्यक असल्याने त्या संदर्भात निर्णय घेण्याबाबत मंत्रीय महिला व बालविकास यांच्या अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे। आता या ठिकाणी बघा समितीसुद्धा गठीत करण्यात आले। आता या समितीमध्ये कोण कोण पदनाम असेल पद बघायचे आणि समितीवरील पदनाम। तर या ठिकाणी बघा मंत्रीय महिला बालविकास विकास मंत्री अध्यक्ष असेल आणि दुसरा सचिव महिला बालविकास विभाग मंत्रालय मुंबई सदस्य आहे। आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई सदस्य आहे। एक आयुक्त आरोग्य अभियान संचालय मुंबई सदस्य आणि उपसचिव महिला बालविकास विभाग मंत्रालय सदस्य आणि उपायुक्त अंगणवाडी एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई सदस्य आणि सहाय्यक संचालक वित्त नवी मुंबई सदस्य सचिव असेल। वरीलप्रमाणे मानधन वाढ तसेच प्रोत्साहन भत्ता राज्य शासनाकडून देण्यात असल्याचे या प्रकरणी येणाऱ्या अतिरिक्त खर्च हा मागणी क्रमांक 2236 पोषण आहार 2 पोषक अन्न व पेय यांचे वितरण 010 विशेष पोषण आहार कार्यक्रम अंगणवाडी सेवा अतिरिक्त राज्य हिस्सा 100% आणि मजुरी या लेखा शीर्षकाखाली उपलब्ध करून
करण्यात येणार तरतुदीमधून भागवण्यात यावा। सदर शासन निर्णय मंत्रिमंडळ दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे। सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासन www.maharashtra.government.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही पूर्ण GR डाउनलोड करू शकता आणि हे GR डाउनलोड करून व्यवस्थित रीड करून घ्यायचं आहे। ताईनो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।